नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजू लागलाय। गुरुवारी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मावळ लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार मीच असणार असल्याचा दावा केलाय। यावेळी गेल्या 10 वर्षांमध्ये खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांनी केलेल्या कामांबाबत पत्रकारांनी बारणे यांना घेरल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला। सध्याच्या राजकारणातील चालू घडामोडी पाहता कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील किंवा नाही हे सांगता येणार नाही, मात्र वरिष्ठ पातळीवर निर्णयानंतर जर कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची वेळ आली तर काय कराल असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याबाबत उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर 13 खासदार आज काली होते, आजही आहेत आणि खासदारांनी कुठल्याही प्रकारचं पक्षांतर केलेलं नाही। खासदार हे 100% शिवसेनेबरोबरच आहे। शिवसेनेचे नेते लोकसभेमधील राहुलजी शेवाळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 18 खासदार हे आजही लोकसभेच्या रेकॉर्डवरती आहेत। शिवसेनेचा कुठलाही गट तट नाही, पूर्णतः शिवसेना ही एकमेव मात्र बरोबर आहे। दुसरं, लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस निर्णय झाला भारतीय जनता पक्षाचे, मी जाहीरपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाचे नेते, देशाचे गृहमंत्री अमितजी शाह, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही सगळे एकत्र बसून जे शिंदे साहेबाबरोबर गेलेत किंवा शिंदे साहेबांच्या विचाराशी एकरूप होऊन खासदार काम करतात, त्यांच्या तिकिटाच्या बाबतीमध्ये पूर्णतः जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे। त्यामुळं मी स्वतः त्या दृष्टिकोनातून मी स्वतःच्या बाबतीमध्ये म्हणजे माझ्या बाबतीमध्ये मी सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये मी या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार आहे आणि शेवट निवडणुकीच्या बाबतीमध्ये उमेदवारीची घोषणा करण्याचा पूर्णतः अधिकार हा महायुतीच्या नेत्यांना आहे, वरिष्ठ नेत्यांना आहे। त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, इतर घटक पक्ष ते एकत्रपणे नेते या बाबतीमध्ये उमेदवारीची घोषणा करतील आणि आता कुणामध्ये पण कुठल्याही प्रकारचा संभ्रम न राहता येणाऱ्या 2024ची निवडणूक देखील महायुतीच्या माध्यमातूनच लढवणार आहे। त्यामुळे संभ्रम कुणीतरी निर्माण करून देण्याचं काम करत आहे। संभ्रम नसावा। शिवसेना पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते, मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे हे घोषणा करतील, परंतु शिवसेनेच्या चिन्हावरती, धनुष्यबाणावरती 2009, 2014, 2019 या तिन्ही निवडणुका मी लढलेलो आहे आणि 2024च्या निवडणुकीला देखील सामोरं जातोय। स्पष्टपणे सांगितलेलं आहे, संभ्रम निर्माण करण्याचा काही प्रश्नच येत नाही। मी का हे तुम्हाला सांगू, मी शिवसेनेचा खासदार आहे, शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे, शिवसेना या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे, त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही ना। सांगितलं वरिष्ठांनी जर तुम्हाला सांगितलं तर कमळ चिन्ह लढा, हे बघा तुम्हाला सांगतो, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुतीचे घटक पक्षाचे नेते सर्व तो निर्णय घेईल हे मी आता जाहीरपणे सांगतो ना। आणि या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना आपण जर पाहिलं असेल की पनवेल ते JNPTला जाणारा रस्ता ज्या ठिकाणी 4-4, 5-5 तास कंटेनर थांबत होते, गेल्या काही वर्षामध्ये देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरींच्या माध्यमातून तो रस्ता केला गेला। महिन्याकाठी 35,000 कंटेनर त्या ठिकाणी जात होते। आज 1.5 लाख संख्या, 1.5 लाख कंटेनर जातात आणि तेवढा व्यवसाय हा भारत देशाला मिळालेला आहे। पनवेल ते उरण गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेली रेल्वे सेवा ती पूर्णत्वाला चालू झालेली। पनवेल ते कर्जत मार्ग काही दिवसामध्ये चालू होईल, त्याचं काम पूर्णत्वाला येते आणि पनवेल स्टेशनचा विस्तारीकरण आणि एक वेगळ्या प्रकारचं काम, त्याचं डिझाईन देखील आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। या संपूर्ण भागामध्ये नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याला देखील न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आपण बैठक घेतली। गावठाण विस्तारीकरणाच्या बाबतीमध्ये देखील माननीय मुख्यमंत्री सकारात्मक चर्चा केलेली
2016ला जो पनवेल महापालिकेमध्ये सहभाग झाला सिडकोचा एरिया, त्याच्यामध्ये प्रलंबित असलेल्या टॅक्सच्या बाबतीमध्ये 50% टॅक्स कमी करण्याच्या बाबतीमध्ये लवकरच राज्य सरकारचा आपण पाठपुरावा करतो. राज्य सरकार पण त्याला माननीय मुख्यमंत्री सहमती देतील. कोरोना कालावधीमध्ये खासदारकीला निधी नव्हता. सगळा निधी हा वर्ग केला होता पंतप्रधानांनी आणि आम्हाला कुठलाही निधी नव्हता. परंतु CSR फंडातून किंवा अन्य विभागातून जे काही मिळवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण पनवेल महापालिकेच्या त्या कोविडच्या कालावधीमध्ये सर्वाधिक मदत करण्याचं काम केलं. दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून लोकसभेमध्ये मी मागणी केली. दिबा पाटलाचं नाव द्यावं म्हणून मी स्वतः पत्र दिलं आणि दिबा पाटलाचं नाव द्यावं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी कधी विरोध केला नाही. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.